आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसी मुख्यमंत्री करण्यासाठी सज्ज व्हा. प्राध्यापक यशपाल भिंगे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश ओबीसी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माननीय प्राध्यापक यशपालजी भिंगे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सांगली जिल्हा काँग्रेस ओबीसी सेलच्या कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सांगली येथील काँग्रेस भवनमध्ये दुपारी 1 वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ओबीसी चळवळ आणि आगामी रणनीती यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्राध्यापक यशपाल भिंगे म्हणाले की सध्या महाराष्ट्रभर ओबीसी चळवळ अत्यंत जोमाने सुरू आहे. राहुल गांधी यांनी ठरवलेल्या धोरणानुसार ओबीसी समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळणार आहे. आगामी 2029च्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणणे आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसी समाजाचा व्हावा, यासाठी संघटना अधिक सशक्त करणे हे आपल्या सर्वांचे परम कर्तव्य आहे. युवकांचे संघटन आणि प्रबोधन. ओबीसी समाजाच्या प्रबोधनासाठी गावपातळीवर छोटी प्रबोधन शिबिरे आणि मेळावे घेऊन युवकांना मोठ्या संख्येने संघटनेत सामील करून घेणे हे आपले प्रमुख ध्येय असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. कार्यक्रमाचे स्वरूप, स्वागत व प्रास्ताविक महाराष्ट्र प्रदेश ओबीसी संघटनेचे उपाध्यक्ष तुकाराम माळी यांनी केले. मनोगत प्रदेश ओबीसी सेलचे डॉक्टर विवेक गुरव व मिरज तालुक्याचे संगाप्पा पाटोळे यांनी आपले विचार व्यक्त केले. आभार प्रदर्शन. गजानन मिर्जे यांनी उपस्थितांचे आभार मानले. मान्यवरांची उपस्थिती. या बैठकीला काँग्रेस आणि ओबीसी संघटनेतील अनेक दिग्गज पदाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये प्रामुख्याने अजित ढोले, जिल्हाध्यक्ष सेवा दल शिवाजीराव कनप, उपाध्यक्ष दादासाहेब पाटील निमणीकर, अरुण गवंडी, विश्वास यादव, सुरेश गायकवाड, अर्जुन कोडलकर, अर्जुन पाटोळे, नामदेव पठाडे. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके. अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.